आरक्षण कधी रद्द होऊ शकेल का? घटनेत बदल झाल्याशिवाय तर रद्द नाही होणार. नाही म्हणजे आपण किती काही बोललो तरी आरक्षण हा मुद्दा रद्द होणारा तर नाही आहे. नाही. आरक्षण नक्की कोणाकोणाला मिळायला हवं असं तुम्हाला वाटतं? ज्यांना खरंच जेन्युइन गरज आहे, इन्क्लुडिंग फायनान्शियली ज्यांना डिफिकल्टीज येतात एज्युकेशनमध्ये, ज्या मुलांना आदिवासीपासून ते मेन ते पण आहे, आणि फायनान्शियल डेफिनेटली ज्यांना डिफिकल्टीज येतात त्यांच्यासाठी. तसं तर सगळेच मागतायत आरक्षण, पण आरक्षण हे मला तरी वाटते की गरजूंना सर्वात जास्ती गरजेचं आहे. मला असं वाटतं आरक्षण त्या लोकांना मिळायला हवं ज्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे, मोर दॅन ज्यांचे कास्ट, कारण की कास्ट आता तेवढं मानलं जात नाही आणि सगळ्यांना तेवढा समान न्याय देण्यात येतो. सो ज्यांची आर्थिक स्थिती खरंच कमी आहे त्यांना देण्यात आलं पाहिजे. नमस्कार, मी मनोज तायडे आणि आरक्षण हक्क की रक्षण या पॉडकास्ट चॅनलच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर हा संपूर्ण भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाविषयीच्या विचारांवर आणि त्यांनी संविधानात आरक्षणाची तरतूद कशी केली यावर केंद्रित आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाला दिलेला घटनात्मक आधार आजही सामाजिक न्यायाचं भक्कम शस्त्र मानलं जातं. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून आरक्षण नेमकं काय होतं, त्यामागे कोणते मूलभूत तत्त्व होती, हे समजून घेण्यासाठी आपण हा प्रवास सुरू करूयात. तर पुन्हा एकदा या प्रवासामध्ये आपल्यासोबत जुळलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य व सामाजिक विषयाचे मोठे अभ्यासक डॉक्टर विलास कांबळे सर. नमस्कार सर. नमस्ते. तर आपण दुसऱ्या भागाकडे वळूयात. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात आरक्षणाची कल्पना आधीपासूनच होती की ती त्यांनी भारतात विकसित केली? नाही, आता मी जसं विधान पहिल्यांदा केलं की आरक्षण, रिझर्वेशन किंवा विशिष्ट ग्रुपसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणं असं काही जगात कुठे उदाहरण नाही. माझं पूर्ण मत आहे की महात्मा फुलेंना या समाज यंत्रणेनं असं निर्णय घेण्याची प्रवृत्ती किंवा प्रकृती निर्माण केली. शाहू महाराजांना एका विशिष्ट समाजाला, समूहाला स्वतंत्र यंत्रणा उभी करून आरक्षण देणं हे अनुभवातून आणलं आणि संपूर्ण 2000 वर्षाचा भारताचा इतिहास पाहता ही यंत्रणा विभाजित कशी राहील, वंचित समाज कसा राहील, ही जर संपूर्ण पद्धती असेल तर बाबासाहेबांसारख्या दृष्ट्या पुरुषांना पहिली कधी होती का आरक्षण यंत्रणा यावर विचार करण्याची गरजच पडली नाही. कारण या समाज यंत्रणेनं त्यांना हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं आणि मग त्यातून हे आरक्षण आलं. त्यामुळं केवळ बाबासाहेबांनी आरक्षण आणलं हे जरी सत्य असलं, त्याला संविधानिक स्वरूप दिलं हे सत्य असलं, तरी माझं पुन्हा एकदा म्हणणं तेच आहे, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांनी केलेल्या कृती आणि त्यातून बाबासाहेबांनी संविधानात हा शब्द आणणं ही या यंत्रणेवरती काढलेली उपाययोजना आहे. नवीन खोज, नवीन यंत्रणा नाहीये ही. पण त्याचं श्रेष्ठत्व आणि त्याचे जे वैशिष्ट्य आहेत ती सर्वच्या सर्व श्रेय आपण शाहू महाराजांनंतर बाबासाहेब आंबेडकरांनाच दिलं पाहिजे. या दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही. बरोबर सर. तर आरक्षण हा एक विषय झाला, हा एक वेगळा हे झालं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाबरोबरच कोणत्या इतर उपायांचा विचार केला होता का? जसे की आरक्षण, ठीक, आरक्षण देणे एक भाग झाला, अजून Yes. कुठले उपाय होते? होते ना. एक तर मुळात
आपली यंत्रणा जी आहे, आपली समाज व्यवस्था आहे, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, बाबासाहेबांनी आरक्षण हा शब्द आणला, बाबासाहेबांनी संविधानामध्ये संपूर्ण SC/ST साठी सुरक्षित यंत्रणा उभी केली. हे सगळे बाबासाहेबांना निर्णय का घ्यावे लागले याची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर लक्षात येईल की इथली चातुर्वर्ण्य व्यवस्था. म्हणजे मनोज तायडे कितीही तंत्रज्ञानामध्ये श्रेष्ठ असले तरी त्यांनी वरच्या वर्गामध्ये जायचं नाही. त्यांनी श्रमिकाचीच कामं करायची. जर अशी यंत्रणा या समाजामध्ये रुजवली असेल तर त्या यंत्रणेला छेद न देता सुधारणा सुचवणारे एकमेव बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे धर्माच्या बाबतीतलं असेल, धर्म हा माझा भारतीय धर्म आहे, माझा हिंदू धर्म आहे, मला त्याला कोणत्याही पद्धतीनं त्याग करायचा नाही. लक्षात घेण्यासारखी मित्रांनो गोष्ट आहे. माझ्या देशातला माझा धर्म मी कधीही त्याग करणार नाही, अशी स्वभावता यंत्रणा स्वतःच्या मनात असणारे बाबासाहेब फक्त विनवणी या धर्माला एकच करत होते की ही शिडी आहे, ती शिडी मोडा, सर्वांना समानतेत आणा आणि अंधश्रद्धा आणि अज्ञानापेक्षा विज्ञानाला महत्त्व द्या. परंतु हे न झाल्यामुळं बाबासाहेबांना या देशातील, या मातीतील सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध धर्म स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. ह्या निर्णय त्यांना का घ्यावा लागला? त्यालाही इथली समाज व्यवस्था जबाबदार. मग या पार्श्वभूमीवर जर आरक्षण जर आपण दिलं तर त्याबरोबर अनेक उपाययोजना सुद्धा त्यांनी सुचवल्या. आरक्षणामध्ये पहिला मुद्दा होता तो म्हणजे सामाजिक समता आणायची. सामाजिक समता कधी प्रस्थापित होईल? जर या वंचित बहुजनांना, अस्पृश्यांना ज्ञानाची गंगा खुली होईल. म्हणजे शाहू महाराजांचं मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण बाबासाहेबांनी सोडलं नाही बघा, ते त्यांनी सक्तीचं केलं. संयुक्त शाळा असाव्यात आणि अस्पृश्यांना शाळेमध्ये निर्विघ्नपणे शाळेत जाता यावं यासाठी प्रयत्न असणं ही एक मोठी दुसरी यंत्रणा उभारणी होती. सामाजिक समता प्रस्थापित करत असताना धार्मिक तेढ निर्माण होता कामा नये याचीही बाबासाहेबांनी वारंवार काळजी घेतलेली आहे. म्हणून त्यांनी घटनेत धर्मनिरपेक्षता आणली. लक्षात घ्या, धर्मात वाद नको, वंशात वाद नको, भाषेत वाद नको, शिक्षण आलं पाहिजे आणि समानता जोपासली पाहिजे. आरक्षणाबरोबरची ही पंचसूत्री बाबासाहेबांनी अत्यंत काटेकोरपणे पाळून ही संपूर्ण व्यवस्था उभं करण्यामध्ये मोठं श्रम घेतलेलं आहे, मोठं योगदान दिलेलं आहे. बरोबर. तर म्हणजे आंबेडकरांनी आता हे तर ठीक आहे, आरक्षण त्यांनी दिलं, त्यांनी बऱ्याचशा गोष्टींचा विचार केला, पण त्याच्यातही ज्यावेळेस आंबेडकर संविधान रचत होते तर त्या संविधान रचताना आरक्षणाचा विचार कोणत्या मूलभूत तत्वांवर त्यांनी आधारित केला? मूलभूत तत्व जे आहेत तीच आपली समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, शिक्षण या 5 तत्वावरतीच त्यांनी आपला संविधानाचा मूळ आधार स्थापित केला. आता ही तत्व जी आहेत ते आपण पाहाल सगळे की सरनाम्यामध्ये नमूद आहेत. पण त्यामध्ये धर्मनिरपेक्षता आणि बंधुता
यावरती प्रत्येक शब्दावरती शब्दछल ज्याला म्हणतो आपण तो केला गेला आणि संविधानाचे मसुदा करते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून ज्या ज्या शब्दांचा समावेश या राज्यघटनेत आणि सरनाम्यात करायचा त्यासाठी संपूर्ण संसदीय मंडळ बसलेलं असायचं. म्हणजे साधं उदाहरण देतो. बंधुता याचा अर्थ बाबासाहेब सांगतात केवळ बंधुता म्हणजे बांधिलकी एवढा शब्द नाही. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे बाबासाहेब संसदीय मंडळात बंधुता हा शब्द यावा म्हणून 26 मिनिटांनी त्यांनी जस्टिफिकेशन दिलेलं आहे. बंधुता शब्दामध्ये सर्व समावेशकता आहे. बंधुता शब्दामध्ये संपूर्ण सहनशीलता आहे आणि बंधुता शब्दामध्ये संपूर्ण दुसऱ्याची दुःख, दुसऱ्याच्या वेदना आणि दुसऱ्याच्या चुका पोटात घालून घेण्याची क्षमता वाढवणारा हा शब्द आहे. हे जस्टिफिकेशन बाबासाहेबांनी दिलं आणि मग संपूर्ण संसदेनं ते मान्य केलं. म्हणजे ही तत्व त्यांनी आणली. दुसरा साधा मुद्दा मी सांगू इच्छितो. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचं संविधान असताना भारताची यंत्रणा कशी असावी यावरती ज्यावेळेस भाष्य चालू होतं त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल साहेब, पंडित जवाहरलाल नेहरू या सगळ्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मुद्दा असा होता की युनियन हा शब्द, संघराज्य शब्द वापरायचा की फेडरेशन शब्द वापरायचा. बघा तुम्ही किती मार्मिक, किती बारीक गोष्टींवर लक्ष बाबासाहेबांनी देऊन हे शब्द त्यामध्ये आणलेले आहेत. At the time of explanation of difference between federation and union, हे बाबासाहेब 19 तास सभागृहाला समजावून सांगत होते की हा देश धर्म, वंश, जाती, भाषा, संस्कृती यानुसार राज्यात विभागलेला आहे आणि जर फेडरेशन शब्द राज्यघटनेत आपण समाविष्ट केला तर प्रत्येक राज्य आपापल्या जाती, धर्म, वंश, भाषेवरती स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मागण्याची शक्यता फेडरेशन मध्ये येऊ शकते. आणि अखंड भारत जर एकसंघ ठेवायचा असेल तर संघ राज्य युनियनच असावी. हे ज्यावेळेस संपूर्ण संसदीय मंडळाला त्यांनी जस्टिफाय केलं त्यावेळेस लक्षात आलं की फेडरेशन ऐवजी युनियन यावी. सांगण्याचं तात्पर्य असं की ही घटना बनवत असताना ह्या सर्व उद्दिष्टांचा बारीक अभ्यास करण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर होती. बरोबर. तर आपल्या म्हटल्यानुसार बंधुता शब्द हा संविधानामध्ये समाविष्ट करण्यासाठी आंबेडकरांना बरेचसे विश्लेषण करावे लागले, बऱ्याचशा त्यांना सभा घ्याव्या लागल्या. तसंच आपल्या विषयानुसार आरक्षण, त्या आरक्षणाची जी एवढी मोठी तरतूद संविधानामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांना काय म्हणजे वाद झाले होते का, की त्यांना त्याचं विश्लेषण केलं त्यांनी? निश्चितच. आता असं आहे, मी पुन्हा तेच म्हणतो की माणसाला माणसासारखं वागवायचं नाही, त्याला प्राणीतुल्य वागणूक द्यायची, अशी ही समाज व्यवस्था असताना ते संपूर्ण परंपरागत पगडा मेंदूवर असताना बाबासाहेबांच्या या आरक्षण, रिझर्वेशन या यंत्रणेला कोण मानणार होतं या देशातलं?
घटनेमधली अनेक कलम तयार करत असताना बाबासाहेबांना माहिती होतं की संपूर्णच्या संपूर्ण प्रवाह पिढीजात प्रमाणे माझ्या विरोधातच उभा राहणार आहे. तरीही त्याची पर्वा न करता त्यांनी अत्यंत दृढतेने, निश्चयानं आरक्षण हे संविधानात असावं यावरती अत्यंत मोठे सुसंवाद साधले, जस्टिफिकेशन दिले, संदर्भ दिले आणि मला वाटतं जगातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. पण एखाद्या आरक्षण शब्दावरती इतका छळ होईल आणि इतका विरोध होईल अशी कल्पना बाबासाहेबांना नव्हती. माहिती आहे त्यांना विरोध होणार, पण इतक्या लेवलला विरोध म्हणजे काही बाबतीमध्ये हे फक्त दलितांचेच कैवारी. त्यावेळेस 36 कोटी लोकसंख्या असणारा देश एकसंघ राहावा म्हणून एकटा बाबासाहेब आंबेडकर झगडत असताना आरक्षण या मुद्द्यावरती अनेकदा यावरती वादविवाद झाले. जे विवाद झाले, कोण होते, त्यांनी का केले, मला वाटतं ही वेळ पुन्हा पुन्हा ते यंत्रणा बाहेर काढण्याची नाही. परंतु एकच की इतकं सहजासहजी रिझर्वेशन घटनेत करता आलं नाही. त्यांना बाबासाहेबांना ज्याला म्हणतात ना जंग पछाडणे इतकं करावं लागलं. पण श्रेय बाबासाहेबांनाच जातं आणि त्यांनी ते यशस्वी करून दाखवलं. आणि त्याची गरज काय हे कन्व्हिन्स करण्याची क्षमता या जगात कोणाकडे असेल तर केवळ बाबासाहेबांना. कोण त्यावेळेस सहजासहजी म्हणणार होतं की चला द्या आरक्षण, चला घ्या SC शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांना घ्या प्रवाहामध्ये, अशी यंत्रणा होती? अजिबात नव्हती. पण तरीही घटनेचा मसुदा तयार करत असताना इतका विद्वान त्यावरती आणावा याचंच आपल्या सगळ्या बहुजनांचं श्रेय आहे. आपल्याला आनंद आहे की बाबासाहेबांसारख्या दृष्ट्या पुरुषांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन केलं आणि तो प्लस पॉईंट घेऊन आरक्षण आणणारच आणि आणलंच. ही यंत्रणा, ही बाबासाहेबांची युक्ती जी आहे ती यशस्वी झाली आणि ती या क्षणापर्यंत यशामध्येच आहे. बरोबर. पण सर, आरक्षण नेमकं आंबेडकरांनी दिलं कुठल्या बाबींवरती? जसं की धर्म बघून दिला, की आर्थिक बाजू बघून दिली, की जात बघून दिली? नेमकं आरक्षण दिलं कुठल्या मुद्दे बघून? बरोबर. आता बघा, जाती जातीनं हा समाज विभागलेला आहे. आर्थिक विषमता ही तर आपली 5वीला पुजलेली होती. पण बाबासाहेबांचं यामध्ये एकच मत होतं आणि ते म्हणजे जर सामाजिक समता प्रस्थापित करायची असेल तर केवळ सामाजिक तत्वावर, मागासलेपणावर, सामाजिक दृष्ट्या मागासपणावरतीच आपण आरक्षण द्यावं. त्यामध्ये बाबासाहेबांच्या मनात आर्थिक, धार्मिक, कोणत्याही प्रकारचं वांशिक असं आरक्षण असण्याची संकल्पनाही मनात नव्हती. आरक्षण हा शब्द केवळ आणि केवळ सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी होती आणि सामाजिक निकषावरती आरक्षण हेच त्यांचं घोषवाक्य. पण नवीन पिढीचे बरेचसे असे गैरसमज आहेत की आरक्षण जरी म्हणजे प्रश्न असा की आंबेडकरांच्या दृष्टीने आरक्षणाचं मूळ उद्दिष्ट काय होतं? जसं की आता नवीन पिढीला वाटतं
की ते ऐतिहासिक अन्यायाची भरपाई करणे होतं. पण तुमच्या मते ते काय होतं? ऐतिहासिक अन्यायाची भरपाई करणं होतं की सामाजिक विषमता दूर करणं होतं? निश्चितच. आता बघा, बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत, महात्मा फुलेंनी त्यांच्या हयातीत, छत्रपतींनी, शाहू महाराजांनी त्यांच्या हयातीत इतकंच काय, आपले हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या वंचितांपासून वाचलेले नाहीत. तुम्हाला राज्याभिषेकाचा सोहळा आणि मान्यता हे तुम्हाला माहिती आहे. जर अशी पूर्ण यंत्रणाच या देशामध्ये असेल, 2000 वर्षापासून एक विशिष्ट समूह मुख्य प्रवाहात बाहेरच ठेवायची यंत्रणा उभी केलेली असेल, तर 2000 वर्ष अन्याय सहन केला, करतो आहोत. म्हणजे एक मी उदाहरण देऊ इच्छितो इथं. सगळ्यांना माहिती आहे बघा, की महात्मा फुलेंना वरातीतून बाहेर काढलं. मुद्दा फार महत्वाचा आहे. हे तर जगजाहीर आहे, वरातीतून बाहेर काढलं. वरातीतून बाहेर काढल्यानंतर पुढे काय झालं, तर त्या वरातून त्यांना ओढून बाहेर काढल्यानंतर कॉर्पोरेशनच्या समोर कुंभार वेस म्हणून जो एरिया आहे, तिथं एक नदी पात्रामध्ये साईडला एक झाड आहे. महात्मा फुले तिथून येतात आणि त्या झाडाखाली बसतात. म्हणजे मला अन्यायाचं स्वरूप सांगायचंय आपल्याला. तिथं बसतात आणि तिथं दूर अंतरावर 4-5 लठ्ठ, फक्त लज्जा रक्षणाची कपडे घातलेले 4 बलदंड अस्पृश्य बसलेले लांब, आणि ते त्यांच्याकडे बघतायत आणि महात्मा फुले त्यांच्याकडे बघतायत. वस्तुस्थिती बघा कशी आहे. आणि हे म्हणतात की आपला क्रांतीबा एवढा दुःखी का आहे. क्रांतीबा म्हणतात, अरे 10 मिनिटापूर्वी मला वरातीतून बाहेर काढल्यावर मला झालेला अन्याय सहन नाही झाला. आणि मग हे चौघ बसलेले आहेत, हे तो 2000 वर्ष अन्यायातच आहेत. मला 10 मिनिटात इतका अन्याय मनस्ताप झाला असेल, तो 2000 वर्ष ही अन्यायातच आहेत. त्यांना न्याय कधीच मिळाला नाही. यांची अवस्था काय असेल. म्हणजे ही समाज व्यवस्था असणाऱ्या या अन्यायकारी यंत्रणेमध्ये, व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनी स्वतः इतके चटके शोषले, पण 2000 वर्षाचं अन्याय आणि अन्यायाचा बदला किंवा सूड घ्यायचा म्हणून आरक्षण नाही. मूळ पुन्हा ते आणि बाबासाहेब आणि त्यांचे गुरु यांचं पुन्हा एकच तत्व, सामाजिक समता प्रस्थापित करणे. आणि सामाजिक समता प्रस्थापित करायची असेल, वंचितांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल, तर त्यावरती उत्तम रामबाण उपाय म्हणजे त्यांना स्वतंत्र यंत्रणा उभी करणं, ज्याला गोंडस भाषेत आरक्षण म्हणतात. बरोबर. आरक्षण त्यांनी दिले, बरोबर आहे. ते सामाजिक विषमता दूर करण्यासाठी दिले, हेही बरोबर आहे. पण आरक्षणाचे आयुष्य कितपत होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आरक्षणाचे आयुष्य कितपत होतं? आता बाबासाहेबांनी तर मूळ हेतू होता की सामाजिक समता प्रस्थापित करणं, बरोबर आहे. आणि सामाजिक समता प्रस्थापित करताना मुख्य प्रवाहात आणण्याचे जे निकष होते ते त्यांनी घटनात्मक तरतुदीत दिले. त्या निकषानुसार सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी या देशाला, या देशातील समूहाला त्यांचं म्हणणं असं होतं की 10 वर्षाचं कालखंड देऊयात. 10 वर्षाच्या कालखंडानंतर विशिष्ट अशी सर्वेक्षण यंत्रणा करून हा वंचित समाज
प्रवाहाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत आलेला आहे त्याचं विशिष्ट निकषांद्वारे मोजमाप करू. आणि मोजमापात जर असं लक्षात आलं की आता हा वंचित अस्पृश्य समाज हा स्पृश्य समाजा इतका समान पातळीवरती आलेला आहे, हे ज्या वेळेस निकषांद्वारे सर्वेद्वारे अधिकृतरित्या घोषित होईल तो क्षण आरक्षण समाप्तीचा असेल. पण आज 70 वर्ष झाली. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी ही घटनात्मक तरतूद असली तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी आणि अंमलबजावणीनंतर त्याचा रिव्ह्यू घेणं हे आज तागायत इथल्या समाज व्यवस्थेला जमलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून काही जण म्हणत असतील की आता आरक्षण पुरे. 0 डेटा आहे माझ्याकडे, 0.03% लोक फक्त आता मुख्य प्रवाहात आलेले आहेत. म्हणजे अजून 97.97% लोक अजूनही सामाजिक विषमतेत आहेत. आणि सामाजिक विषमता ही जोपर्यंत असेल तोपर्यंत आरक्षण असणार ही अधोरेखित रेषा आहे ना. त्यामुळे त्याचं जे कालखंड आहे, कालमर्यादा, जर आज या यंत्रणेने ठरवलं, आज व्यवस्थेने ठरवलं की पुढच्या 10 वर्षामध्ये सगळ्यांना समपातळीवर आणू, सगळ्यांचे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वांशिक निकष एक लेवलला आणू, आपण सगळेजण आरक्षण हा शब्द गुंडाळून बाजूला ठेवू. पण जर सामाजिक समता प्रस्थापित होतच नसेल, करायचीच नसेल, तर आरक्षण हे तहहयात राहणार, राहिलंच पाहिजे. कारण हेच आरक्षण हे वंचितांचं, बहुजनांचं आरक्षण आहे, रिझर्वेशन आहे. आणि ते या समाज व्यवस्थेनं आपल्याला दिलेलं काही कोड कौतुक करण्यासारखी बाब नाही. आपल्याला त्यांनी हे काही फार मोठं आपल्यावर उपकार केलेत असं नाही. 2000 वर्ष प्रवाहातच येऊ दिलं नाही. आत्ता प्रवाहात येण्यासाठी 20 वर्ष मागितली तर तुम्हाला लगेच म्हणता की आता बस झालं आरक्षण, आता आमचे हाल व्हायला लागले. 2000 वर्षाच्या हालाचं गणित कोण सोडवणार? 2000 वर्षात आक्रोश कुणाचा ऐकलाच नाही. तो आक्रोश आत्ता कुठे संविधानाच्या आरक्षणातून यायला लागला तर लगेच काही म्हणायला लागले खूप झाले आता, त्यामुळे आम्हाला असं व्हायला लागलं. पण ज्यांना संधीच नाकारली, त्यांना विरोध करण्याचं कधी शस्त्रच दिलं नाही, आत्ता कुठे शस्त्र मिळालं तर लगेच ते निकामी करण्याचा मार्ग योग्य नाही, समाज हिताचा नाही. त्यात समाज हित आणि समता प्रस्थापित होणार नाही. आणि घटनेची अंमलबजावणी करताना ही यंत्रणा कदाचित काही त्याला बॅरियर्स किंवा अडथळे येऊ शकतील. म्हणजे जे आरक्षण आहे ते अन्यायावरती सूड म्हणून नाही. अन्यायावरती 2000 वर्ष अन्याय तर बाबासाहेबांनी तरतूद केली असती. मग 2000 वर्ष अन्याय केला, हे 4000 वर्ष आरक्षण राहिलं पाहिजे. पण नाही. दृष्टेपुरुष, तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजसुधारक, कायदेतज्ञ आणि सगळ्यात मोठं म्हणजे देशाची निष्ठा बाळगणारे
ह्या बाबासाहेबांनी केवळ धर्मातील जाती व्यवस्थेतील मोडतोड करून एकसंघ समाज निर्माण होण्यासाठीचं हे एक स्रोत आहे आरक्षण. हा एक मार्ग दाखवलाय त्यांनी. आता तुमच्या माझ्या सर्वांच्या हातात आहे मित्रांनो. ज्या हेतून आरक्षण निर्माण झालं तो हेतू साध्य करणं तुम्ही, मी आणि माझ्या भारतातली सगळी यंत्रणा सज्ज असेल तर आरक्षण हा शब्द आपण येत्या काही वर्षात बाजूला करू शकतो. एवढंच मला या निमित्तानं आपल्याला सांगावं वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या विचारांमुळे आजच्या नवीन पिढीच्या जे आरक्षणावरील गैरसमज आहेत हे नक्कीच दूर होणार आहेत. तर मित्रांनो, आपण इथं थांबूयात. भेटूयात पुन्हा एकदा पॉडकास्टच्या तिसऱ्या भागात.